विषय आहे जगणं सुंदर आहे। आता जगणं सुंदर कसं आहे हा विषय तुमच्या समोर मी मांडतोय। गणेश उत्सवानिमित्त चालू असलेल्या व्याख्यानमालेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचं वैचारिक पुष्प गुंफण्यासाठी आपल्याच पंचक्रोशीतील सर्वसामान्य कुटुंबातून प्राध्यापक पदापर्यंत मजल मारलेले प्राध्यापक डॉक्टर किशोर थोरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम। थोरे सर हे आपल्या अक्कलकोट येथील CB खेडगीज कॉलेज ऑफ एज्युकेशन अक्कलकोट येथे प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत। इतिहास विषयाचे ते विभाग प्रमुख आहेत। तसाच इतिहास विषयाबद्दल त्यांचा गाढा अभ्यास आहे। त्यांना डॉक्टर ही पदवी देखील लाभलेली आहे, म्हणून त्यांच्या नावापुढं प्राध्यापक डॉक्टर असं लिहिलं जातं। असे आपल्याच परिसरातील सहयोगी प्राध्यापक आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत। सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचं व्याख्यात्यांचं स्वागत आपल्या प्रशालेतर्फे करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय माने सर यांना मी विनंती सगळ्यांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि तुमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माने सर, महाविद्यालयामध्ये या शाळेमध्ये विद्यालयामध्ये प्रशालेमध्ये असणारा सर्व शिक्षक वर्ग आणि सगळ्या माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गणेश उत्सव सुरू आहे आणि गणेश उत्सवानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। दिवसभर तुम्ही शाळेमध्ये आहात, शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयाचं शिक्षण घ्यायला लागलात, दुपारी जेवणही झालं असेल, जागा आहे की नाही थोडं बघूया आपण, मग आपल्याला पुढं बोलता येईल। गणपती बाप्पा, व्हेरी गुड। मुलांचा आवाज जास्त आहे मुलींपेक्षा, मुली बहुतेक अजून जेवण गेलं नाही, आधी हजम झालं नाही बहुतेक वाटतं। गणपती बाप्पा, व्हेरी गुड, छान। कुरनूर गावाला सगळं कळलं पाहिजे काहीतरी चाललंय इथं म्हणून। सर्वप्रथम मी माझ्या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर या संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक चुंगीचे भाग्यविधाते अक्कलकोट तालुक्यामधील
अत्यंत प्रभावी नेतृत्व ज्यांचं होतं असे केशवराव माने यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज हा योग चांगला जुळून आला. त्यांच्या स्मृतिदिन आज आहे आणि त्या दिवशी मला या शाळेला भेट देण्याची संधी मिळाली. खरं तर या शाळेला मी अनेक वर्षापूर्वी भेट दिलेली होती. अध्यक्ष या संस्थेचे स्वामीराव माने यांच्या सोबत या शाळेमध्ये मी येऊन गेलेलो होतो. त्यानंतर अनेक वर्षांनी अनेक दिवसांनी पुन्हा ही संधी मला या ठिकाणी मिळाली. खरं तर गणेशोत्सवानिमित्त हा कार्यक्रम सुरू आहे. सगळ्यांनी गणपतीची पूजा आपण करतो आहोत. गणपती हे विद्येचा आणि कलेचा देव मानला जातो, दैवत मानलं जातं आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आमच्या समोर दिसतात. पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला या संस्थापक अध्यक्ष केशवराव माने यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आमचे मार्गदर्शक मित्र जे स्वामीराव माने यांचीही आठवण मला या ठिकाणी प्रकर्षाने येताना आली, कारण त्यांच्यासोबतच मी इथं आलेलो होतो. त्यानंतर आता हा योग आला आणि हे योग जुळवून आणणारे आमचे मित्र ज्यांचं वाचन आणि आमचं वाचन ह्या दोघांना एकत्र आणणारा जो दुवा होता, असं वाचक म्हणून प्रचंड पुस्तकाचं वाचन करणारे माने सर यांच्या माध्यमातून मोरे सरांशी संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमामुळे आपण या ठिकाणी मी उपस्थित आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. खरं तर मी महाविद्यालयामध्ये शिकवणारा, 12वी झाल्यानंतरच्या मुलांना शिकवणारा, अशा छोट्या छोट्या मुलांना भेटण्याची बोलण्याची संधी जास्त मिळत नाही. त्यामुळे ती संधी त्यांना मिळवून दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारा सगळा शिक्षक वर्ग, या ठिकाणी खरं तर ही शाळा तुमची जरी शाळा असली तरी मला ही माझी शाळा वाटते. त्याचं कारण या शाळेमधले जो शिक्षक वर्ग होता तो कमी जास्त प्रमाणामध्ये मलाही मार्गदर्शन केलेलं आहे. मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की मी शाळा शिकलो एका ठिकाणी आणि मला 3 शाळांच्या गुरुजनांचा सहवास लाभला. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमधले माझे आजोळे अष्टाकासार या ठिकाणी, तिथलं मला सहवास लाभला. मी तिथं शिकलोच शाळा. माझ्या गावामधली दोंडूबाई प्रशाला जे शिक्षक, तिथले शिक्षक आहेत, सगळे शिक्षक मला मार्गदर्शन करतात, प्रत्येक वेळी करत होते. आणि या शाळेमधला शिक्षकही, मग ते जाजनुले सर असतील जे रिटायर झालेत, काही या लोकांना माहिती असतील, परवा गेल्या वर्षी रिटायर झालेले माने सर असतील, त्याच्यानंतर आम्ही ज्यांना भाऊ म्हणून ओळखतो बाबूराव बागल भाऊ असतील, त्याच्यानंतर धानया स्वामी सर असतील, हे सगळे आमचे मार्गदर्शक होते या शाळेमध्ये. आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही घडत गेलो. मी माझ्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाचा प्रमुख म्हणून काम करतोय. आमचे सांस्कृतिकचे विद्यार्थी पण तुमचे शिक्षक आहेत या ठिकाणी. आणि याच्यामध्ये सांस्कृतिकची जी गोडी लागली ती या इथल्या शिक्षकांच्या नाट्य वेळामुळे लागली, हेही मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं. कारण या तुमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत, मग जाजनुले सर असतील, माने सर असतील, धानया स्वामी सर असतील, या लोकांनी गावामध्ये आमच्या नाटकाची परंपरा जपून ठेवली आणि गावातल्या नाटकाची परंपरा जपून ठेवल्यामुळे त्याचं लहानपणापासून ते बघत आलो आणि त्यामुळे सांस्कृतिकचा गंध आपल्याला थोडा लागलेला आहे आणि त्याचा फायदा मला महाविद्यालयामध्ये होतो आहे. त्यामुळे या शाळेमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्यांची आठवण, या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. काय खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, खूप काही अवघड बोलणार नाही आहे, साधं सिंपल सरळ बोलणार आहे. आणि सरळ बोलत असताना माझं विषय आहे जगणं सुंदर आहे. आता जगणं सुंदर कसं आहे हा विषय तुमच्या समोर मी मांडतोय. आता गंमत सांगतो तुम्हाला, खरं तर जगात सुंदर काही दिसत नाही सध्याला बघितलं तर. ना राजकारण सुंदर आहे, ना शिक्षण सुंदर आहे, ना शिक्षणानंतर नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे. मिळेल का माहिती नाही नोकरी, किती शिकतो माहिती नाही आणि शिकल्यानंतर त्याचा फायदा काय होतो मला माहिती नाही. मी जे वर्गात शिकतो ते माझ्या आयुष्यात फायदा होतो की नाही मला माहिती नाही. असे अनेक विषय आहेत. x+y=z शिकताना तुम्ही बीजगणिताला x+y=z त्याचा आयुष्यामध्ये काय उपयोग झाला मला अजूनपर्यंत कळला नाही. मग हे शिक्षण मला उपयोग होणार आहे का आयुष्यामध्ये, ह्या सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. मग एवढे सगळे प्रश्न असताना आम्ही सुंदरपणे जगणार कसं हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलात, चला शिक्षण घ्यायला लागलात, काय करायला, कॉलेज करून काय करायचं, शाळा शिकून काय करायचं. आता तुम्ही लहान आहात त्यामुळे तुम्ही शाळेमध्ये येऊन बसता. कॉलेजची अवस्था, कॉलेजच्या जेव्हा उच्च शिक्षण घ्यायला जेव्हा बाहेर पडतो तिकडे नैराश्य आहे. काय करायचं शिकून, आम्हाला नोकऱ्याच नाहीत, अशा प्रकारची मानसिकता आहे. मग अशा या वातावरणामध्ये
राजकारणामध्ये काय चाललंय आम्हाला माहिती नाही. टीव्ही लावावं तर वेगळंच ऐकू येतं. कोण कुण्या पक्षात आज आहे, उद्या कुठल्या पक्षात जातो माहिती नाहीये. सगळं गोंधळाचं वातावरण असताना मग जगणं सुंदर कसं होईल याचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल आपल्याला ते सुंदर करायचं आहे. आणि त्यासाठी काय करता येईल, एक अर्धा तास मी तुमच्या समोर बोलतोय. आपल्याला जगणं सुंदर करायसाठी काय करता येईल. गंमत अशी आहे, आपल्याकडे जगणं सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रत्येक जण अँड्रॉइड मोबाईल वापरता, बरोबर आहे. अँड्रॉइड प्रत्येक मोबाईल वापरता. किती लोकांना गणपतीची आरती येते, हात वर करा. संपूर्ण गणपतीची आरती पाठ आहे, दररोज म्हणता गणपतीची आरती. व्हेरी गुड, छान. ते गणपतीची आरती कुणी लिहिली माहिती आहे का कोणाला? गणपतीची आरती लिहिली कुणी, आम्ही पाठ केलं पण लिहिली कुणी हे माहिती आहे का? बरं ते राहू दे, सोडा. ते मध्ये परवा एक कुठलं तर गाणं गायला लागलं बघा युट्यूबवर. कुणाचा तर विषय हार्ड आहे म्हणतं, कुणाचा? हा, व्हेरी गुड, हा छान. आता गणेशोत्सव सुरू आहे, गणपती चालू आहे. गणपतीची आम्ही आरती दररोज म्हणतो, मोठमोठ्यानं म्हणतो, टाळ्या वाजवून म्हणतो, पण गणपतीची आरती कोण लिहिलं आम्हाला माहिती नाहीये. परंतु आप्पाचा विषय हार्ड असलेला मात्र आम्हाला पक्क माहिती आहे. त्यामुळे गंमत अशी आहे आमची की आम्ही जे नको ना त्या गोष्टीकडे पळतो आणि जे पाहिजे त्या गोष्टीकडे पळत नाही. मग जगणं सुंदर करण्यासाठी त्या गोष्टीकडे पळणं गरजेचं आहे की ज्याची मला गरज आहे, ज्याची मला आवश्यकता आहे. एक मंगेश पाडगावकर नावाचे कवी आहेत, अत्यंत छान कविता लिहितात. त्यांची एक सुंदर कविता आहे, मी कायम आमच्या मुलांना ऐकवत असतो. काय आहे जगणं म्हणजे, ते आपल्या कवितेमधून म्हणतात, सांगा दोस्तानो कसं जगायचं. सांगा दोस्तानो कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. सांगा दोस्तानो कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. वाटेवरती काटे असतात हे खरं असतं. वाटेवरती काटे असतात हे खरं असतं. हे आम्ही सगळे काटे, बरोबर ना, तुमच्या वाटेतले त्रास देणारे, छड्यान मारणारे. वाटेवरती काटे असतात हे खरं असतं. वाटेवरती फुलंही असतात हे काय खोटं असतं. वाटेवरती काटे असतात हे खरं असतं. वाटेवरती फुलंही असतात हे काय खोटं असतं. काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा दोस्तानो कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत. मग आपण कसं जगणार आहोत आता, कणत कणत का गाणं म्हणत. कसं जगणार आहोत, गाणं म्हणत. आणि गाणं म्हणत जगल्यानंतर आयुष्य सुंदर बनतं. काही प्रश्न असू दे, काही प्रॉब्लेम असू दे, मुळात अडचण काय आहे, आमच्याकडे शिक्षणाची जी व्यवस्था आहे, ही शिक्षणाची व्यवस्था आमच्यापर्यंत आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण करतो. पण आनंददायी शिक्षण देत असताना ते आनंददायी शिक्षण आम्ही घेतो का, याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता एक गंमत सांगतो तुम्हाला. शाळा भरत असताना आणि शाळा सुटल्यानंतर, शाळा भरत असताना तुम्ही शाळेमध्ये येता आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाता. उत्साह, आनंद, गोंधळ कधी करता, येताना करता की जाताना करता. जाताना करता, बरोबर आहे. का जाताना करता, खरं तर तो आनंद, तो उत्साह, ते गोंधळ, ते धावणं, ते पळणं, हुर्रेव म्हणून शाळा संपल्यानंतर बाहेर पडणं, हे शाळा भरताना झालं तर किती आयुष्य सुंदर होईल. शाळा भरताना मी उड्या मारत शाळेमध्ये आलो तर, आणि शाळेमधून मला खूप काही घ्यायचं आहे असा जर मी प्रयत्न केला तर, आणि हा विचार करून जर मी शाळेमध्ये आलो तर. कारण गंमत सांगतो तुम्हाला, चांगल्या गोष्टी अजिबात तुम्हाला सांगाव्या लागणारच आहेत, शिकाव्या लागणारच आहेत. वाईट गोष्टी मात्र शिकवाव्या लागत नाही. लहान मूल जे आहे, आता जन्मलेलं मूल असतं आणि मूल असल्यानंतर ते हळूहळू चालायला फिरायला चालू होतं आणि सगळ्यात पहिल्यांदा आज त्याची भेट होते मोबाईल बरोबर. आणि बारकं जे बसता चालता उठता येत नाही, ती मुलगा मोबाईल घेतलं की असं स्क्रीन बरोबर करतं, असं त्याला दिले की असं असं वर ढकलतं. त्याला शिकवावं लागतं का कोणाला, पण तुम्हाला कॅम्प्युटर शिकवावं लागतं, MSCIT कोर्स करावा लागतो. पण ह्या गोष्टी युट्यूब शिकवावं लागतं का, बघावं शिकवावं लागत नाही. वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, चांगल्या गोष्टी मात्र शिकवाव्या लागतात. त्यामुळे मी चांगल्या गोष्टी कशा पद्धतीने घेऊ याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. जे शिक्षण तुम्हाला मिळणार आहे ना, ते शिक्षण तुम्ही आतून घेतलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत. उदाहरण सांगतो, तुम्ही गावामध्ये जर कधी गेला तर, या कुरनूर गावामध्येच गेला असाल किंवा कोणत्याही गावामध्ये जा, तुम्हाला बोर्ड दिसतो मोठाच्या मोठा, येथे दूध पॉकेट मिळेल असतं ना, दूध पॉकेट मिळेल असं बाण दाखवतात, इकडे जावा तिकडे जावा म्हणून. पण त्या दूध पॉकेटच्या दुकानावर कोणाचीच गर्दी नसते, कोण कुत्रं फिरकत नाही तिथं दूध पॉकेटकडे. पण असा कुठं बोर्ड बघितलात का तुम्ही गावामध्ये, इथं हातभट्टीची दारू मिळेल म्हणून.
असा बोर्ड इकडून आहे म्हणून. तरीही संध्याकाळी 7 वाजता प्रचंड गर्दी असते तिथं. कोण शिकवतं? नाही शिकवत, तरी तिथं गर्दी असते. त्यामुळे वाईट गोष्टी आम्हाला शिकवाव्या लागत नाहीत, आपसूकपणे येतात. आम्हाला त्या वाईट गोष्टी बाजूला टाकून चांगल्या गोष्टी शिकून ते जपून आपण आपलं जगणं सुंदर करायचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण कुठून मिळालं पाहिजे, शिक्षण कसं मिळालं पाहिजे याचा जर विचार केला आपण तर एक छोटीशी कथा सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गोष्टी सगळ्यांना आवडतात आणि तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहात. दिवसेंदिवस पिढी हुशार व्हायला लागली. आम्ही 5वीला 6वीला असताना एवढे स्मार्ट नव्हतो. स्मार्ट म्हणजे दिसायला नाही, बुद्धीनं एवढे स्मार्ट नव्हतो, अत्यंत मंद. सगळेच आता इथं असणारे सगळे आता ही माझे विद्यार्थी आहेत, त्यामुळे विद्यार्थी हुशार आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम नाही, कारण ते आमचे विद्यार्थी पण हुशार आहेत. आणि त्यामुळं आम्ही आता तुमची पिढीच खूप हुशार आहे. हे सांगायचं कारण काय, मी असं एका शाळेत गेलो सहज, आणि शाळेत गेल्यानंतर म्हटलं बारक्या 2ऱ्या 3ऱ्यांना काय बोलणार. एक माझ्या मित्राचा एक वर्कशॉप होता, उन्हाळ्याच्या सुट्टीमधला छंद वर्ग वगैरे, त्याने म्हटलं या काहीतरी सांगा. मग गेलो सहज तिथं, आणि मग आम्ही लहानपणापासून ऐकलेली माने सरांपासून ते आम्ही सगळेजण लहान, तुम्ही पण ऐकलं असाल, कावळ्याची गोष्ट. ती पुस्तकात पण असते, कावळ्याला तहान लागते वगैरे वगैरे. कावळा तहानलेला असतो, मग त्याला तहान लागते, मग तो जातो, मग तिथं त्याला दिसत नाही कुठं, मग मडक्यात पाणी दिसतं, त्या पाणी अर्ध असतं, मग हा डोकं लढवतो, एक एक खडा घेतो, मध्ये टाकतो, पाणी वर येतं, पाणी पितो, भरून दिशी निघून जातो. मग म्हटलं ही गोष्ट सांगावी, आणि गोष्ट सांगितली, रंगून रंगून सांगितली. गोष्ट सगळं ऐकल्यानंतर म्हटलं गोष्ट आम्ही त्यावेळेस खुश होतो, मला वाटलं ही खुश होतील, आणि आम्ही किती हुशार कावळा आहे, किती चांगला कावळा आहे असं म्हणून आम्ही आनंदात राहत होतो. पण इथं बोलल्यानंतर सगळे असं केले. मग एक मुलगा म्हटला हे सर, हात केला असं, हे सर हे बरोबर नाही म्हटलं, असं कसं, ते कावळा येडा होता म्हणलं. अरे म्हटलं पिढ्यान मी त्या कावळ्याला हुशार मानलोय, म्हणलं पिढ्या आमच्या वडिलांनी पण ती गोष्ट ऐकलती, आमच्या आजोबांनी पण ऐकलती, आणि आम्ही त्या कावळ्याला हुशार म्हणतो, आणि तू कसं काय म्हणतो कावळा वेडा होता. म्हण येडाच कावळा होता सर. मी म्हटलं कसं काय येडा होता, वेडा नाही तर काय म्हणे, एवढं ते खडे घेऊन एक एक खडे टाकायची काय गरज होती. कुठं तर जायचं, कोल्ड्रिंकचं दुकान असतं, तिथं स्ट्रॉ पडलेला असतो, तो स्ट्रॉ उचलायचा, घ्यायचा, टाकायचा आणि ओढून घ्यायचं पाणी. किती सोपी गोष्ट आहे. आता कावळ्याला स्ट्रॉ घेऊन ते वडायचं, हे त्याला तुम्हाला सुचतं, ते आम्हाला नाही सुचलं. आम्ही त्या कावळ्याला हुशार म्हणत होतो. त्यामुळे तुम्ही हुशार आहात, तुम्हाला माहित आहे स्ट्रॉ असं, अशी आधुनिक टेक्नॉलॉजीने तुम्ही असं. त्यामुळे त्या आधुनिकतेचा, त्या बुद्धीचा वापर मी माझ्या आयुष्यामध्ये कसं करता येईल याचा विचार आम्हाला या ठिकाणी केला पाहिजे, आणि आमचं आयुष्य सुंदर कसं करता येईल. मुळात शिक्षण हे आम्ही घेताना कसं घेतलं पाहिजे, त्यामुळे आमचं आयुष्य सुंदर होईल हे आम्ही बघितलं पाहिजे. मी तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणून सांगितलेलं होतं. एक गोष्ट, छोटीशी गोष्ट आहे. एक गाव होतं, जसं आपलं गाव आहे तसं, आणि गावामध्ये घर होतं, जंगल होतं, जंगलामध्ये एक झाड होतं. गावामध्ये घर होतं, जंगलामध्ये झाड होतं. गावातल्या घरामध्ये नवरा बायकोचा नवीन संसार सुरू झालेला होता. जंगलामध्ये देखील एका झाडावर चांगलं ठिकाण बघून एक चिमणा आणि चिमणीने घरटं बांधायला सुरुवात केली. हळूहळू काडी जमत त्यांनी घरटं बांधलं. इकडं नवीन लग्न झालेलं यांचाही संसार सुखानं सुरू होता, आणि यांचाही संसार जोरात चालू होता. आणि काही दिवसानंतर दोन्हीकडे आनंद झाला. ते घरटं तयार झालं होतं का चिमणीचं, त्या घरट्यामध्ये अंड ठेवलं, अंड चिमणीने ठेवलं, आणि आता तिथं बाळ जन्माला येणार याचा आनंद झाला. सेम घरामध्येही झालं, आणि घरामध्ये देखील आता बाळ घरात येणार हा आनंद मिळाला. दोन्ही घरामध्ये आनंद होता, आणि वेळेप्रमाणे त्या नियमाप्रमाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे इकडं बाळाचा जन्म झाला, आणि तिकडं अंड फोडून चिमणीचं पिल्लू बाहेर आलं. आता इथून पुढं गंमत वेगळी. आता हे सगळं समान झालं, आणि मग समान झाल्यानंतर टप्पा सुरू झाला. इथं आई वडील मुलाला शिकवायला सुरुवात केले, शिक्षक शिकवायला सुरुवात केले. तिकडं चिमणा आणि चिमणी आपल्या छोट्याशा इवल्याशा पिलाला शिकवायला सुरुवात केली. आणि मग काही दिवस गेले असेच, काही दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, आणि हळूहळू चिमणीच्या पिलाला पंख फुटायला लागले, आणि इकडं माणसाच्या पिलालाही पंख फुटायला लागले. कसले पंख? तो LKG मध्ये होता, UKG मध्ये आला, मग फर्स्ट पहिलीला गेला, मग दुसरीला गेला, तिसरीला गेला. इकडे याला शिक्षणाचे पंख फुटायला लागले, तिकडे त्याला ओरिजिनल पंख फुटायला लागले, आणि पंख फुटत दोघांचा प्रवास सुरू झाला. हळूहळू दोन्ही घरातली पिलं, या घरट्यातलं पिलू आणि या गावातलं पिलू, दोघंही वाढायला लागले.
आणि एक दिवस असा आला, या पिलाचे सगळेच पंख बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्या पिलानं हळूच डोकावून बाहेर बघितलं. घरट्याच्या उंच झाडावर घरटं होतं, खाली पूर्ण असं खोल खड्डा होता, कारण झाड उंचच आहे आणि उत्तुंग आकाश होतं. आईला म्हणजे चिमणा आणि चिमणीकडे त्यांनी बघितलं मान फिरवून आणि आकाशात बघितलं, खाली बघितलं. खाली बघितल्यानंतर घाबरला नाहीये, खाली बघितल्यानंतर भीती वाटतेच, तुम्हालाही वाटते. वर जाऊन खाली बघा, चक्कर आल्यासारखं होतं. त्याने खाली नाही बघितलं, वर बघितलं. वर उत्तुंग आकाश होतं आणि त्या उत्तुंग आकाशामध्ये हळूच भरारी घेतलं आणि आकाशामध्ये पसार झालं. काहीच कालावधीमध्ये चिमणीचं पिलू पसार झालं. आता माणसाच्या पिलाकडे बघू काय झालं. माणसाचं पिलू पहिलीपासून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून 10वीत गेलं. 10वी पण चांगल्या मार्काने पास झालं, कारण आता बेस्ट 5 आहे, त्यामुळे मार्क चांगले मिळतात. त्यात अजून आमचे शिक्षक आम्हाला मार्क देतात, 20 मार्क हातात आहेत. ते 20 मार्क बेस्ट 5 याच्यामुळे 80% जास्त मार्क मिळतात सहज. त्यामुळे ते मिळाले त्याला आणि तो बाहेर पडलं, कॉलेजला गेलं, कॉलेज शिकलं. कॉलेज शिकून 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 वयाचे 20 वर्षे झाले, 25 वर्षे झाले, 30 वर्षे झाले. 30 वर्षे झाले तरी देखील या माणसाचं पिलू आपल्या स्वतःच्या पायावरही उभं राहू शकलं नाही. त्याच पद्धतीनं चालणारं चिमणीचं पिलू मात्र आकाशात उंच भरारी मारलं आणि आपल्या माणसाचं पिलू मात्र अजिबात पायावर उभं राहायला तयार नाही त्यांनी. आणि मग ह्या दोन्हीमध्ये फरक दिसला. महिना 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पक्ष्याचं पिलू निघून गेलं, चिमणीचं पिलू, आणि इथं 25-30 वर्ष झाली तरी माणसाचं पिलू अजिबात हालत नाहीये. कसं काय झालं असं हा प्रश्न पडला. आणि मग ज्यावेळेस निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं, दोघांनाही भरारी मारण्यासाठी काही शिक्षणाची गरज असते. दोघांनाही भरारी मारण्यासाठी शिक्षणाची गरज असते. त्याला पंखाची गरज असते, आम्हाला शिक्षणाची गरज असते. त्याने ज्या पंखावर विश्वास ठेवला, त्याने ज्या आपल्या बाहूवर विश्वास ठेवला, ते पंख त्याच्या आधारावर त्याने उड्डाण केलं. ते पंख त्याच्या हृदयापासून बाहेर आलेले होते. त्याचे पंख त्याच्या हृदयापासून बाहेर आलेले होते. आणि माणसाच्या पिलाला जे पंख लागणार आहेत ना, पदव्यांचे, उड्डाण करायला लागणारे पदव्यांचे पंख, ते चिटकवलेले होते. आणि चिटकावलेल्या पदव्या, चिटकावलेलं शिक्षण कधीही तुम्हाला उंच भरारी मारायला संधी देत नाही. मग काय करायचं आपल्याला? तर आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे ना, ते हृदयाच्या आतून घ्यायचं आहे. जर तुम्ही ते शिक्षण हृदयाच्या आतून घेतलात आणि या शिक्षणाचा फायदा माझ्या जीवनामध्ये होतो आहे हे जर तुम्ही ठरवलात, तर त्या शिक्षणाचा फायदा करून तुम्ही आयुष्यामध्ये उंच भरारी मारू शकता. मग हे शिक्षण तुम्हाला इथंच मिळतं असं नाही, कुठेही मिळतं. फक्त तुम्हाला ते शिक्षण हृदयाच्या टोकापासून घेतलं पाहिजे. आम्हाला हे मिळतं ना, मग आम्ही ते टोकापासून घेतलं पाहिजे. ही भूमिका आणि मानसिकता आम्हाला या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही राहिलं पाहिजे. त्यामुळे शिक्षण घेत असताना आम्ही शिक्षण आतून कसं घेता येईल, नाटकं नाही करायची. आम्ही नाटकं खूप करतो आणि नाटकं करतो म्हटल्यानंतर सगळ्याला फसवतो, शिक्षकाला फसवतो, आईवडिलाला फसवतो, समाजाला फसवतो. हे फसवणूक नाही होता कामा. आम्ही आमचं शिक्षण जे आहे ते शिक्षण आतून कसं आलं पाहिजे, त्यासाठी मला आपलं भूमिका जे ऊर्जा ती जपून ठेवली पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये कोणतंही काम करत असताना, मुलं आहेत मुले आहेत, आपण एक लक्षात ठेवायचं, आयुष्यामध्ये कोणतंही काम करत असताना मला 3 डोळे बघत आहेत हे लक्षात ठेवायचं. काय 3 डोळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. कुठले 3 डोळे? एक, माझ्या आईवडिलांचे डोळे. आईवडिलांचे डोळे माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत. नंबर 2, माझ्या गुरूंचे डोळे, ह्या सगळ्या शिक्षकांचे डोळे माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत. आणि नंबर 3, ज्याला तुम्ही मानता तो देव कोणताही असेल, तुम्ही जो देव मानता तो, त्या देवाचे डोळे, असे 3 डोळे तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि मी जे काय करणार आहे, हे जे काय करतोय, हे करणं त्या 3 डोळ्यापैकी कुणाला आवडणार नाही आणि कुणाला आवडेल हे तपासून बघायचं. आणि ह्या 3 डोळ्यापैकी एकाला जरी ती गोष्ट आवडत नसेल तर ती गोष्ट आयुष्यात करायची नाही. कुठलीही उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही वर्गामध्ये कॉपी करून पास होता, तुमच्या आईवडिलाला आवडेल ते, त्यांना मुलाला पास होते, होऊ दे सोड, कारण आमच्याकडे माहिती आहे आम्हाला आईवडीलच कॉपी द्यायला जातात 10वीच्या बोर्डात 12वीच्या बोर्डात, आपण बघितले, आवडतं ते. पण ते गुरुला नाही आवडत, ते गुरुला आवडत नाही.
ते माझ्या गुरुला, जे माझा देव आहे त्याला नाही आवडत ते, आणि त्यामुळं ते गट कष्ट करायचे. म्हणजे मी कुठलीही गोष्ट करत असताना आयुष्यामध्ये मी मोबाईल वापरतो आहे किंवा वापरते आहे, ते मोबाईल किती वापरायचं आणि किती वापरलेलं ह्या तिघांपैकी कोणाला तरी आवडणार नाही. जर त्यातला एक डोळा जरी तुम्हाला नकार देत असेल तर आयुष्यात ती कुठलीच गोष्ट करायची नाही. हे जर आपण केलं तर मग आपलं आयुष्य सुंदर बनतं. आपल्याकडे गंमत अशी आहे की आम्हाला जे आवडतं ते मिळत नाही किंवा जे मिळतं ते आम्ही आवडून घेत नाही. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं, आपल्याकडे मला काय आवडतं हेच माहित नसतं, आमचे ध्येय ठरलेले नाहीत. आणि तुम्ही जेवढ्या लवकर तुमचं ध्येय ठरवल ना तेवढ्या तुम्हाला सोपं जाणार आहे. आमच्याकडे येतात मुलं कॉलेजला. कॉलेज आल्यानंतर मुलांना विचारतो, हां काय रे, काय करायचं आहे तुला, माहित नाही. कुठला विषय ठेवायचा आहे माहिती नाही. शिकून काय करणार आहेत माहिती नाही. 12वी पास झालेली मुलं. तुमच्यामध्ये भरपूर लोक असेच आहेत, काय करावं माहिती नाहीये. तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडत असताना मी शाळा जाणार आहे ठरवून येता काही नाही. ड्रेस घालता, दप्तर घेता, वेळापत्रक बघता, त्याप्रमाणे पुस्तकं त्याच्यामध्ये घालता, वह्या घालता आणि मग शाळेकडे निघता. का असं आहे? कोण आहे का तुमच्यापैकी कोणी घरातून बाहेर निघाला आणि बाहेर निघाला बघू पुढच्या पुढे कुठं जायचं ते असं म्हणून घरातून बाहेर पडतो का आपण? मला जर सोलापूरला जायचं असेल तर असं म्हणून पडतो का बाहेर आम्ही, बघू कुठं तर जाऊ, स्टँडवर गेल्यावर ठरवू कुठं जायचं असं म्हणतो का आम्ही? म्हणत नाही. म्हणजे एक दिवसाचा प्रवास करत असताना आम्ही ठरवून प्रवास करतो. मला सोलापूरला जायचं आहे, ह्या वाजता बस आहे, माझ्यापाशी एवढे पैसे पाहिजेत. पण आयुष्याचा प्रवास करताना आम्ही ठरवत नाही काय करायचं. ध्येय आमचे ठरलेली नसतात आणि ध्येय ठरलेले नसल्यामुळं आम्ही चाचपडत जातो. तुमचं ध्येय ठरलं तर आतापासून मला काय करायचं हे तुम्हाला ठरवता येतं, मार्ग ठरवतो. आता मला कळलं, मला माहिती आहे मला अक्कलकोटला जायचं आहे. अक्कलकोटला जात असताना आता मी आलेला मोटाळचा मार्ग खूप चांगला आहे, त्या मार्गाने मी जाऊ शकतो. ठरलं ध्येय, निघालो मोटाळच्या मार्गाने. जर ठरलंच नाही तर ते, आणि ठरलंच नाही जर तुम्ही जर चुंगी मार्गाने निघालात तर, आणि चुंगीच्या पुढे गेल्यानंतर तिकडे सुलतानपूरच्या पुढे गेल्यानंतर मग ठरवलं आम्हाला मोटाळला जायचं आहे, तर काय होईल? असं राऊंड मारून परत यावं लागेल किंवा माघारी यावं लागेल. म्हणजे साधा रस्ता चुकतो. मग आमच्या जीवनाचं ध्येय आम्ही ठरवतो का? त्यामुळे पहिलं काम तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकाने, मग तुम्ही 5वीला असा किंवा 10वीला असा, तुमचं ध्येय ठरवा, मला काय करायचं आहे. आणि ध्येय ठरवत असताना त्या ध्येयाच्या प्रती आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येईल, मला कोणता मार्ग वापर करता येईल, मला काय करता येईल, तो मार्ग काय आहे, कशी तयारी करावी लागेल. समजा तुमचं ध्येय ठरलं मला अमेरिकेला जायचं आहे, मग अमेरिकेला जायचं म्हणजे पक्क एक तर फायनल झालं, अमेरिकेला जायचं म्हणजे विमानानं जावं लागणार आहे, बरोबर आहे. मग त्याची तयारी करावी लागेल ना तुम्हाला. का अमेरिकेला जाताना बैलगाडीने जाणार आहे अमेरिकेला? शेताला बैलगाडी जाऊ शकतो आम्ही जास्तीत जास्त, खूप झालं तर परगावला जाऊ आम्ही बैलगाडीमध्ये. अमेरिकेला जायचं असेल तर आम्हाला विमानाचीच तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे तुमचं ध्येय जर ठरलं, आता माझं हे ध्येय आणि मी ह्या ध्येयानं जाणार आहे, तर तुम्हाला त्याचा मार्ग काढता येतो. ध्येय जर ठरवलं नाही तर आम्हाला मार्ग काढता येत नाही. त्यामुळे आम्ही ध्येय ठरवणं खूप गरजेचं आहे. जे वागतो, जे करतो त्या पद्धतीने आम्ही राहायचं. सांगणं एक आणि वागणं एक असं होत नाही. म्हणजे अजून एक छोटासा किस्सा सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भाऊर पाऊस पडत होता, खूप मोठा पाऊस पडत होता. आणि बाहेर पाऊस पडत असताना पावसामध्ये कुत्र्याचं पिलू भिजत होतं. एकाचं लक्ष गेलं वर्गातून असं बाहेर, कुत्र्याचं पिलू भिजायला लागलंय. ते परत गेलं मुलगा आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन आला, घेऊन वर्गात आला. मग ते पिलू ओलं असतं, मग वर्गात पाणी पडतं त्याचं, ते वर्गामध्ये जातं, मग बाहेर पडतं. तिथं वर्गामध्ये गेल्यानंतर मग शिक्षक, ए गाडा कशाला घेऊन आला, ते चल तिथं बाहेर. सर असं चल बाहेर, चल ओलं व्हायला, चल बाहेर, अगोदर शिपाई नाहीत आपल्याकडे, चल बाहेर असं म्हणून त्याला बाहेर हाकलून दिले आणि सोडून दिलं बाहेर. त्याला परत पोरगा आलं आणि पोरगा आल्यावर मग शिक्षकांनी शिकवायला सुरू केलं. आणि धड्याचं नाव होतं प्राणी मात्रावर दया करा. आता मला सांगा, प्राणी मात्रावर दया कसं करणार? जर प्राणी मात्रावर दया करा जर मी इथं सांगितलं नाही, मी अंमलबजावणी केली नाही, तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे का? अजिबात अधिकार नाही. त्यामुळं मी जे सांगतो त्या पद्धतीने मी वागलं पाहिजे. तुम्ही जे बोलता त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे, तर त्याचा फायदा आयुष्यामध्ये होऊ शकतो. ताकद खूप मोठी आहे. केशवसुताने खूप छान सांगून ठेवलंय,
तुमच्यासाठी लिहून ठेवलंय खास कवितेमध्ये. नवा शिपाई नावाची कविता आहे. नव्या म्हणूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, नव्या म्हणूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतितकी अखंडित जे प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, तुमची भूक खादाड असली पाहिजे. खादाड असे माझी भूक, चतकोरानं मला न सुख, ती माझी मी त्याचा, एकच ओघ आमातून वाहे, कोण आमा वठणीला आणू शकतो ते मी पाहे. तेवढी ताकद तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ते पकडलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे आणि घेऊन तुम्ही प्रवास केला पाहिजे, तर आमचं आयुष्य अत्यंत सुंदर होतं. नाही तर मग अवघड आहे काम. त्यामुळं जे आपल्याला घ्यायचं आहे, आता हे जे दिसतं तुम्हाला मोबाईल आहे आणि ह्या मोबाईलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानाचं भांडार आहे, प्रचंड ज्ञानाचं भांडार आहे. पण आम्ही त्या भांडाराचाच फायदा घेतो का? एवढं प्रचंड मोठं तुम्हाला मटेरियल आहे. माने सरांना माहिती असेल, आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होतो तुमच्यासारखं, एका एका गोष्टीसाठी त्रेधा तिरपट उठत होती. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. माझ्या शाळेमध्ये 8वीच्या वर्गामध्ये आम्हाला शिकवलेलं होतं. शिकवत असताना एक शब्द येऊन गेला, भूतदया. ते भूतदया काय आहे हे शोधण्यासाठी मला महिना गेला अक्षरशः. भूतदया म्हणजे काय हे शोधायला. आता तसं आहे का? आता लगेच गुगलवर तुम्ही भूतदया टाका, 100-160 तुम्हाला माहिती मिळते त्याची. तुम्हाला शोधायची गरज नाही. हे सगळं अत्यंत सोपं आणि साधं मिळायला लागलंय. मग हे साधं आणि सोपं मिळालेलं त्याचा फायदा मला घेता येईल का? एक राजहंस नावाचा पक्षी आहे, काल्पनिक आहे काय मला माहिती नाही, मी पाहिलं नाही ते. राजहंस नावाचा पक्षी आहे आणि राजहंस नावाचा पक्षी, त्याला जर समजा तुम्ही दूध दिलं आणि त्या दुधामध्ये पाणी टाकून जर दिलं तर ते प्राशन करतं. ते तुम्ही जर त्याच्यामध्ये समजा 1 लिटर दूध दिलात आणि अर्धा लिटर मध्ये पाणी घातलात आणि ते ठेवला तर ते प्राशन करतं दूध. थोड्या वेळानं तुम्ही येऊन बघितलात ना तर त्या भांड्यामध्ये अर्धा लिटर पाणी शिल्लक राहतं. त्या दुधातलं फक्त दूधच प्राशन करतं, पाणी ते जसच्या तसं ठेवतं. ही भूमिका तुम्हाला ठेवली पाहिजे. याच्यामध्ये प्रचंड आहे, याच्यामध्ये मला फायदेशीर असणारा प्रचंड आहे आणि माझं आयुष्य बर्बाद करणारही प्रचंड आहे. आपण बर्बादीकडेच ओढतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे यंत्र असं आहे याच्यामुळं तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. तुम्हाला मानसिक खच्चीकरण हे यंत्र करू शकतं. उदाहरणादाखल जर तुम्ही काढला त्याच्यामध्ये एक बघायला आलात ना तर त्याच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या पाठीमागे येतात, त्याच प्रकारचे व्हिडिओ येतात आणि अक्षरशः माझ्या मनाचा ताबा हे मोबाईल घेऊन टाकतं. ही जोक नाहीये तुमच्या कारण तुम्ही सगळेजण वापरायला लागलात आणि मध्ये कोरोना आल्यामुळे प्रत्येकाच्या हातात आला आहे. वडिलाचं त्याचं कुणाचंही वापरता. मग याचा फायद्यानं मी माझं आयुष्य सुंदर कसं करता येईल? कारण ह्याच्यामध्ये जगातली सगळी इत्थंभूत माहिती आहे, पण सगळीच माहिती खरी नाही. याच्यामधली 30% माहिती खरी आहे, 70% माहिती कुणीतरी, माहिती म्हणजे काय, ह्याच्यामध्ये माहिती नसते, आपणच घालत असतो. कुणीतरी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते 70% माहिती खोटी आणि चुकीची असते. आम्हाला ते राजहंसासारखं शोधता आलं पाहिजे. आम्ही याच्यामधून प्रचंड भरगटले गेलो. लहान मुलं घरामध्ये अवस्था एवढी वाईट झाली की लहान मुलांना मोबाईल नाही दिला तर मुलगा जेवण करत नाही. किती लोकांच्या घरात आहे ही सिस्टीम? मोबाईल समोर दिल्याशिवाय मुलगा जेवण करत नाही, घरात लहान बाळ असेल तर. भरपूर आहेत. तू हात वर केली, अभिनंदन तुझं, कारण तू प्रामाणिक आहेस. भरपूर लोकांच्या, प्रत्येकाच्या घरात असंच आहे. तुमच्या घरातलं लहान बाळ मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही आणि मोबाईल दिल्यानंतर किती खावं कळत नाही. तुम्ही मोबाईल द्या, कितीही चारा, खातच राहत ते. जोपर्यंत तुम्ही मोबाईल काढून घेत नाही तोपर्यंत बस झालं म्हणणार नाही, ते आजाराला आमंत्रण देणार आहे. म्हणजे हे आम्हाला अत्यंत मानसिक खच्चीकरण करून टाकतं. तुम्हाला कोणाला माहिती आहे का नाही मला माहिती नाहीये. मनीषा म्हैसकर नावाची एक IAS कलेक्टर आहे. मनीषा म्हैसकर, दोघं नवरा बायकोही कलेक्टर आहेत. कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मालक, जिल्ह्याचा ज्याच्या हातात असतं, प्रचंड पैसा, नोकर चाकर सगळं मिळतं त्यांना आणि दोघं नवरा बायको आहेत ते आणि एकुलता एक मुलगा. आई वडिलांना वाटलं की याला सगळ्या आम्ही सुखसोयी दिल्या म्हणजे माझी जबाबदारी संपली, त्याला सगळ्या सुखसोयी मिळाल्या आणि सगळ्या सुखसोयी मिळाल्यानंतर त्याला याच्या वेडामध्ये पडला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीची घटना असेल, त्या मुलाने 4व्या का 7व्या 8व्या मजल्यावरून
उडी मारून आत्महत्या केली. का आत्महत्या केली? त्याला काय कमी होतं? काहीच कमी नव्हतं. फक्त याच्या येडामुळं त्याचं मानसिक संतुलन बिघडून गेलं. तुमच्या मनावरचा ताबा ते कंट्रोलमध्ये करतात. आपल्याला कळत नाही मी काय करतोय, आणि त्यामुळे याचा वापर आम्ही आयुष्यामध्ये किती करायचा, याचा वापर आम्ही आयुष्यामध्ये कसा करायचा, याचा विचार आम्हाला या ठिकाणी करता आला पाहिजे. हे दुधारी शस्त्र आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. याचा फायदा मी माझ्या आयुष्यामध्ये करता आला पाहिजे. मला वाटतं संदीप शर्मा नावाचा एक मुलगा आहे, अत्यंत गरीब. संदीप शर्माने 2017-18च्या दरम्यान काहीतरी 22च्या दरम्यान तो IAS झाला. कशाची पार्श्वभूमी नाही, आई वडील मजुरी करणारे, आणि तो IAS झाला. त्याला विचारलं तू IAS झाला कशामुळं, तर त्याने हातातला खिशातला मोबाईल काढून दाखवला. 2000 रुपयाचा चायनी मोबाईल तिच्याजवळ होता आणि त्या चायनी 2000 रुपयाच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून त्याने अभ्यास केला आणि यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून त्याने IAS केलं. ज्या IAS साठी लोक लाखो नाही करोडो रुपये खर्च करतात, त्याने यूट्यूबच्या माध्यमातून IAS अचिव्हमेंट केलं. म्हणजे याच्यामधून तुम्हाला IAS करण्याची क्षमता आहे आणि याच्यामध्ये तुमचं जीवन बर्बाद करण्याची देखील क्षमता आहे. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं आणि कशा पद्धतीने याचा फायदा घ्यायचा, याचा वापर किती करायचा, कितपत करायचा, याचाही विचार आम्हाला या ठिकाणी करता आला पाहिजे. आता अलीकडे सगळेजण कमी आहेत मुलांची संख्या, हम दो हमारे दो, हम दो हमारा एक, त्यामुळे प्रत्येकाचंच लाडका आहे. अगोदर तसं नव्हतं. आमच्या वेळेस तसं, आमच्या अगोदर तर खूप सिस्टीम वेगळी होती. आता जर समजा शिक्षकाने आता अलीकडची छडी निघून गेली, छडी लागे छमछम विद्या ये घमघम हे निघून गेलं. छडी कोणाच्या हातात दिसली नाही, दिसली तरी आम्ही वापरत नाही, कारण वापरलं तर खूप अवघड आहे. कारण सगळे पापाकी परी आहेत आणि सगळे पापाकी परी असल्यामुळे एवढी कंडिशन खराब आहे. एखादा चापट मारावा, एखादा चपका मारावा तर कधी वडील येईल शाळेमध्ये आणि कोण आहे रे ते माझ्या पुरीला मारणार म्हणून आहे येऊन छाती धरेल सांगता येत नाही. त्यामुळं कंडिशन अवघड आहे. सगळे लाडके, आता लाडके आहात तर त्या लाडकेपणाचा फायदा मी माझ्या आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी घेतला पाहिजे. आमच्या वेळेसचं सांगतो तुम्हाला उदाहरण. आमच्या वेळेस जर समजा शिक्षकाने आम्हाला मारलं आणि आम्ही जाऊन सांगितलं घरात की आमच्या या गुरुजींनी मला मारलं, आज मारलं का तुला, चल बघू कोण आहे म्हणून आमचे वडील आमच्या सोबत किंवा वडील आई कोणतर सोबत येणार आमच्या, मग आम्ही असे जोशमध्ये आता वडील आलेत माझे म्हणून मग असं येणार शिक्षक उभारणार इकडं, हो गुरुजी इकडे या. मग ते गुरुजी आले तिथून लगेच, काय रे का मारलात म्हणजे काय झालंय, मग ते सांगणार शिक्षक काय असेल ते. मग आता मला काय वाटतं की बाबा हां चला आता हिने आता काय खरं नाही गुरुजीचं, आमचे गुरुजी गेले, आता माझे वडील गुंड आहेत किंवा माझे पैलवान येतात, आता काय खरं नाही. अशा अपेक्षेने मी बसलोय असं बघत. आता काय करणार आहे त्यांनी बघू, आता गुरुजीची मजा आहे. आता तर ते गुरुजी काय सर काय म्हणतात, येतात इकडे येतो असं पकडायचं आणि ते गुरुजीकडे टाकलं, घ्या गुरुजी अजून 2 हाना याला, काय म्हणतो अजून 2 हाना माझ्या समोर हाना 2 याला, आणि जोपर्यंत सगळं होत नाही ना तोपर्यंत त्यांना फटके द्या, माझी पूर्ण परवानगी आहे तुम्हाला. 10वी होईपर्यंत तुम्ही कितीही मारा, विचारणार नाही. हे त्यावेळेसचं होतं. आता तसं आहे का? आता अजिबात तसं नाही. त्यामुळं विद्या छडी लागे छमछम, छडी नाही आहे तर छमछम लागायला. मग तुम्हाला छडी तुमची तुम्हालाच बनायची आहे. माझी छडी मीच बनवली पाहिजे, माझी छडी माझ्याकडेच असली पाहिजे आणि मी त्याचा वापर करता आला पाहिजे. अत्यंत वाईट अवस्था आहे विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये. मीडिया, मोबाईल, वातावरण एवढं गलिच्छ आणि विचित्र झालेलं आहे. त्याच्याविषयी आम्ही गंभीर झालं पाहिजे. आमचा आयुष्य सुंदर बनवण्यासाठी ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे. ते सांगणं आवश्यक आहे. मी जिथं हायस्कूलमध्ये जातो, जेव्हा मुलापाशी जातो या विषयावर बोलतोच. कारण कोरोना झाल्यानंतर मला वाटतं 2021-22चा कालावधी आहे. 21-22च्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 8 महिन्यामध्ये जवळपास 3,500 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. हे सर्वे आहे आणि पोलीस स्टेशनला नोंद झालेली आहे. नोंद न झालेले किती आहेत माहिती नाहीये. 8 महिन्यामध्ये 3,500 मुली घर सोडून बाहेर पडलेत. किती सापडलेत, काय सापडलेत मला माहिती नाहीये. मग ही अवस्था जर आपल्याकडे येत असेल, ही जर कंडिशन आपल्याकडे असेल, तर मग आपण गंभीरपणे त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. का असं होतं, काय ही कंडिशन आहे. आणि त्यामुळं आम्हाला आमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टीची गरज आम्हाला कळली पाहिजे. आम्हाला कोल्ड्रिंक मधला आणि दुधामधला फरक शोधता आला पाहिजे.
कोल्ड्रिंक मधला आणि दुधामधला फरक आम्हाला शोधता आला पाहिजे. कोल्ड्रिंक दिसायला सुंदर असतं, आकर्षक असतं, चटका लावणारं असतं, आणि दूध आम्हाला दररोजच आम्ही बघतो. आणि त्यामुळं या सगळ्या भूमिकेमधून आमची अवस्था अत्यंत बिकट आणि अवघड होऊन जाते आणि आम्ही कोल्ड्रिंकच्या मागे पळतो. त्यामुळं वास्तवता आम्हाला कळली पाहिजे. मग आता हे सगळं कळण्यासाठी काय करायचं आम्हाला? तर सगळं कळण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे आपल्याकडे, आमचं वाचन वाढलं पाहिजे. आमचं वाचन वाढलं पाहिजे. आता तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांनी अवांतर वाचन म्हणजे अभ्यास सोडून इतर पुस्तकाचं वाचन करतात? हां, हात वर जर केलात ना तर जे वाचलात ते विचारणार बरं का मी. उगाच हात वर करू नका इम्प्रेशन मारण्यासाठी. त्यामुळे मी विचारणार कुठलं पुस्तक वाचलंय, अमुक अमुक, हा त्यात काय होतं सांग बघू, असं विचारणार. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगा किती आहेत विद्यार्थी की जे अवांतर पुस्तक वाचतात अभ्यासाचं सोडून. आता अवांतर वाचायला आमच्याकडे काय नाहीच आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस चांदोबा होता, चंपक होता, चंपक, चांदोबा असे छोटे 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 छान पुस्तकं होते. आता ते पुस्तकं नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे आता फक्त एकच माहिती आहे, युट्यूबवरचे व्हिडिओ आणि युट्यूबवरचा अप्पा. दर महिन्याला दर काही दिवसानंतर एक येऊन पडतात टपक दिशा असं. मग कधी शांताबाई येते, कधी झगा येतो, कधी आप्पा येतो, काही येतं आणि आम्ही त्याच्यामध्ये एवढं गुंतून जातो की सांगता बस. तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही आता पालक सगळे आहेत, तुम्ही तुमच्याकडे असणारा तुमच्या वडिलांचा मोबाईल माझ्याकडे आणून द्या, मी तुमचं भविष्य सांगतो. तुम्ही जे मोबाईल वापरता ना ते मोबाईल माझ्याकडे आणून द्या. विवेकानंदाने अगोदर म्हटलेलं होतं, काय म्हटलं होतं विवेकानंदाने? मला तरुणांच्या तोंडातलं गाणं सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आता तरुणाच्या तोंडात गाणं नाहीत, गाणे असले तरी काय आपल्याला माहिती आहेत. मग मला तुम्ही तुमचा मोबाईल आणून द्या, ते मोबाईल मी थोडं सर्च करतो आणि तुमचं भविष्य काय आहे ते सांगतो. एवढी गॅरंटी माझ्याकडे आहे. तुम्ही काय बघता मोबाईलमध्ये याच्यावरून मी तुमचं भविष्य सांगू शकतो. तुम्ही काय वाचता याच्यावरून तुमचं भविष्य सांगू शकतो. माझं अवांतर मला काय करायचं आहे, मला वाचन माझं वाढलं पाहिजे, वाचनाची क्षमता वाढली पाहिजे. स्वप्न बघावेत, पण स्वप्न जिवंत जागेपणी बघावेत, झोपून स्वप्न नाही बघायचे. माझ्याकडे 8वी आता 5वी 6वी ते मुलं तुम्ही गोष्टीची पुस्तकं वाचलीच पाहिजेत. इसाप नीती किती लोकांना माहिती आहे? इसाप नीती. पंचतंत्र किती लोकांना माहिती आहे? पंचतंत्र. जातक कथा माहिती आहेत का कोणाला? अर्ची माहिती आहे का? अर्ची माहिती आहे ना? अर्चीचा मित्र कोण? हा, छान. हे आमचं भविष्य. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला पंचतंत्र माहिती पाहिजे, आम्हाला हिसाब नीती माहिती पाहिजे, आम्हाला जातक कथा माहिती पाहिजेत आणि मग आम्हाला आमचं भविष्य उज्ज्वल बनवता येतं. माझं काय चुकलं, माझं काय बरोबर आहे हे त्या गोष्टी सांगत असतात. आम्ही गोष्टीपासून बाहेर पडलो. गोष्टी सांगायला आमच्याकडे कोण नाहीये. गोष्टी सांगायला कोण का नाहीये? कारण कुटुंब व्यवस्था आमची विस्कळीत झाली. गोष्टी सांगण्याचं काम आमच्या आजी आजोबाकडे होतं. आजी आजोबा आमच्या घरात नाहीत. मी शहाणपणानं सांगतोय, माझ्याही घरात नाहीत. म्हणजे माझ्या घरात पण आजी आजोबा नाही आहेत. त्यामुळे मी तुम्हाला छातीवर कोण आजी आजोबा नाहीत आमच्या घरात. गोष्टी कोण सांगणार? गोष्टी सांगायला आमच्याकडे वेळ नाहीये. आमच्या पप्पाला एवढं माहिती आहे, माझ्या मुलीला किंवा मुलाला जे पाहिजे ते दिलं की माझी जबाबदारी संपली. त्यामुळं अजिबात पप्पांचं लक्ष नाहीये. आमची मम्मी मुलांना खाऊ घालण्यामध्ये मशगूल आहे आणि खाऊ घालून जर वेळ मिळाला तर घरामधला आमचा एडिट बॉक्स आहे. आमचा संध्याकाळचा स्वयंपाक ब्रेकमध्ये होतो. संध्याकाळचा स्वयंपाक ब्रेकमध्ये होतो. ब्रेक झाला की मग फोडणी टाकायची, मग पुढच्या ब्रेकला मग चपात्या लाटायच्या, पुढच्या ब्रेकला मग चपाती करायची एक एक. हे अशा प्रकारचा स्वयंपाक आमच्याकडे होतो. आणि शाळा सुटल्यानंतर 6, 7, 8 वाजता संस्काराची जी बैठक आमच्या घरामध्ये होती ना, जी तुमच्यामध्ये संस्कार निर्माण करत होते, ती संस्काराची बैठक आमची बंद झाली. आता आमची आई एडिट बॉक्स पुढे घरात टीव्ही पुढे बसलेले असते, माझे वडील पैशाच्या नादी लागलेले आहेत आणि मग तुमच्यावर संस्कार कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तुमच्याकडे आजी आजोबा नाहीत ना, तर ते आजी आजोबा तुम्हाला स्वतः शोधून काढायचे. आता आजी आजोबाला तुम्हाला नाही, तुम्ही आणू शकत नाही परिस्थितीने, पण आजी आजोबा जे संस्कार आमच्यावर देतात ना, ते संस्कार आमच्यावर कसं आम्हाला घेता येईल,
कुठून घेता येईल, काय करता येईल याचा तपास आम्ही करणं गरजेचं आहे. जर हा तपास तुम्ही केलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल आणि प्रज्वल होऊ शकतं. त्यामुळे मी काय करणार आहे, काय बघणार आहे, आता प्रतिज्ञा करा. आता इथून गेल्यानंतर 8वी तुम्ही 7वी पर्यंतची मुलं आहात, गोष्टीची पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजेत. गोष्टीची पुस्तकं वाचलीच पाहिजेत आणि गोष्टीच्या पुस्तकामधून आम्हाला ज्ञान मिळतं. लांडगाराने लांडगाला नावाची गोष्ट आम्ही ऐकली ना, तर त्या गोष्टीमधून आम्हाला कळतं की बाबा खोटं बोलू नये. खोटं बोलल्यानंतर खरंच लांडगा येऊन खाऊन जातो, हे आम्हाला त्या गोष्टीमधून कळतं. सांगायची आणि शिकवायची गोष्ट गरज नाही, आणि शिकवायची गरज नसल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्यातली संस्कारपीठं रद्द होताना दिसत आहेत. घरामध्ये आजी आजोबा नाहीत, वडील आमच्यावर संस्कार करत नाहीत. माझ्या घरामधल्या प्रत्येक मुलीचं कर्तव्य आहे, प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. आता वाजलेत किती, समजा वाजलेत 4:15, 4:13 झालेत. ह्या 4:13 रविवार आहे आणि रविवारच्या 4:13 तुम्ही कुठं आहात हे तुमच्या घरातल्या पालकांना सांगता आलं पाहिजे. ॲक्युरेट, ते खरे पालक. तुम्ही कुठं आहात या वेळेला आणि काय करत आहात हे सांगता आलं पाहिजे. तुमच्याकडे जर घरामध्ये मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवर काय बघता हे प्रत्येक पालकांनी चेक केलं पाहिजे, त्यांना माहिती असलं पाहिजे हे बघत आहेत माझी मुलं. हे पालकांची जबाबदारी आहे. आमच्याकडे ती जबाबदारी पार पाडताना आम्हाला दिसत नाही. मग आता आजी आजोबा आमच्याकडे नाही आहेत, पालक आमचे वेगवेगळ्या कामामध्ये मशगूल आहेत, मग आम्ही आदर्श होणार कसे? छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श घडवण्यासाठी जिजाबाईंना त्याग केला. राजमाता जिजाबाई त्याग केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. लहानपणी शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण होत असताना शिवाजी महाराजांनी ठरवलं मला खूप चांगलं राज्य निर्माण करायचं आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, ही मुद्रा शिवाजी महाराजांनी अगोदरच तयार करून ठेवले होते आणि भविष्य निर्माण केलेलं होतं. मग हे भविष्य जिजाबाईंच्या त्यागामधून निर्माण झालं. आता इथं आमच्याकडे जिजाबाई भेटत नाही आपल्याला. मग तुम्हाला जिजाबाई बनायचे, तुम्हाला शहाजीराजे बनायचे, तुम्हालाच आजी बनायचे आहे, तुम्हालाच आजोबा बनायचं आहे आणि आमचं आयुष्य, आमचं उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं आहे. माझा हिशेब सगळा माझ्या घरातल्या लोकांना माहिती पाहिजे. हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर मी तुमच्या घरी गेलो आणि काय कुठं आहे तुमचा मुलगा, कुठंतरी गेला असेल बोंबलत, असं जर उत्तर आलं तर मग अपेक्षा जास्त नाहीये. माझा हिशेब पाहिजे, माझा एका मिनिटाचा हिशेब मला मिळाला पाहिजे आणि तो तुमच्या घरात पाहिजे आणि तेवढा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. बरं, मार्गदर्शन करणार कोण? शिक्षक. त्यांनाही जबाबदारी नाही ते. आता निवडणुकाला तर निवडणुकाची डिटेल लावावं लागतं, मतदान नोंदणी करावी लागते, प्रचंड कामं आहेत. शिक्षकाचा दर्जाही आता प्रचंड गोंधळ पडलेला आहे आणि त्यामुळे मग आम्ही आदर्श घ्यायचा कोणाकडून हा प्रश्न मुलांच्या समोर आहे. एक 4 वेळा छानपैकी नेहमी मी सांगत असतो, आठवली म्हणून सांगतोय. काय शिक्षकाची अवस्था? शिक्षक आहे म्हणून सांगतोय बरं का, मी शिक्षक आहे मला धरूनच सांगतोय. म्हणजे मी शिक्षक आहे म्हणून सगळ्या शिक्षकांना मी चांगलं म्हणणार नाही. काय अवस्था आमच्या शिक्षकाची? प्राचीन काळापासून 4 ओळी म्हणजे 4 ओळीची कविता. प्राचीन काळापासून विद्यार्थी आणि शिक्षक यांचं फार पवित्र नातं आहे. प्राचीन काळापासून विद्यार्थी आणि शिक्षक याचं फार पवित्र नातं आहे. पण काय सांगायचं, आज दोघांचं एकाच पानटपरीत खात आहे. कुणाकुणाचं? विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं. मग आम्ही आदर्श घ्यायचा कुठून? वाईट अवस्था आहे. आईची अवस्था तशी, बाबाची अवस्था तशी, शिक्षकाची अवस्था अशी, आणि मग आम्ही सुधारायचं कसं? आम्ही द्रौपदी मुर्मू बनायचं कसं? आम्ही मोदी बनायचं कसं? हा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपलं संस्काराची पेठ आपण शोधली पाहिजेत. आणि जर संस्काराची पेठ आपण शोधली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो आणि त्याचा फायदा आम्हाला घेता येऊ शकतो. काळजी करण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा करण्याच्या अगोदर जर मी ठरवलं तर मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी आता सांगतेकडे येतो आहे कारण वेळ माझा संपलेला आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे, पहिलं काम काय करा. आता इथून मी आलो, व्याख्यान दिलं, तुम्हाला माहिती सांगितली, एक सर ठरवा. आता इथून घरात गेल्याबरोबर एक वही आणि पेन घ्या आणि त्या पेन आणि वहीवर लिहा पहिल्या पानावर मला काय बनायचं आहे. पहिलं ठरवा काय बनायचं आहे. स्वप्न मोठी बघा, छोटी बघू नका. आमच्या कॉलेजमध्ये मी सर्वे केला सर,
कॉलेजमध्ये सर्वे केला, पोरांना विचारलं 12वी झालेल्या तुम्हाला काय व्हायचं आहे, 80% पोरांनी सांगितलं पोलीस व्हायचं आहे. आमची स्वप्नच बारकी आहेत, पोलीस शिपाई आहे, सगळ्यात शेवटचं पद आहे पोलिसाचं, आणि आमचं स्वप्न पोलीस होतो आम्ही. स्वप्न मोठी बघा. त्यामुळे एक काम करायचं, घरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा माझं वहीचं पान काढा, एखादं चांगलं जी कायमस्वरूपी वही ठेवणार आहे, किंवा घरामध्ये कुठला तरी फोटो आहे तिच्या पाठीमागे लिहा, मला अमुक अमुक व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला पोलीस व्हायचं आहे, मला अधिकारी व्हायचं आहे, मी शास्त्रज्ञ होणार आहे, काय आहे ते गडद अक्षरामध्ये लिहून ठेवा, की जे कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहे. दुसरं काम, त्यासाठी काय करायला पाहिजे याचा तपास करायला सुरू करा. मी तुम्हाला आता सांगितलं, मला अमेरिकेला जायचं ना, मग विमानानं जायचं आहे, मग विमानाचं तिकीट भरपूर आहे, पैसे जास्त कमावे लागतील, मला पासपोर्ट काढावा लागेल, सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवावे लागतील, हे तयारी करायची आहे. तुमचं स्वप्न ठरलं की त्यासाठी काय करायचं आहे यासंबंधी प्रयत्न सुरू करा, आणि त्यासंबंधी वाचायला सुरुवात करा. आणि तिसरं काम करा घरी गेल्यानंतर, इथून पुढं तिसरं काम, 7वीच्या आतली जी मुलं आहेत त्या 7वीच्या आतल्या मुलांनी गोष्टीची पुस्तकं वाचायची, आणि 7वीच्या पुढच्या 8वी 9वी 10वीच्या मुलांनी अवांतर पुस्तकं वाचायची. काहीही वाचा, काहीही वाचा, तुम्हाला प्रॉब्लेम नाही, कुठलंही आवडेल ते वाचा, परंतु माझ्याजवळ कायमस्वरूपी एक अवांतर वाचनाचं पुस्तक पाहिजेच. तुम्हाला ग्रामीण कथा वाचायच्यात ग्रामीण वाचा, कथा वाचायच्यात कथा वाचा, कविता वाचा, काहीही वाचा, माहितीप्रद वाचा, काहीही वाचा, पण मला एक पुस्तक कायमस्वरूपी माझ्याकडे असलं पाहिजे, आणि किमान महिना 2 महिन्यातून एक पुस्तक मी संपवलं पाहिजे. जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट सांगतो आणि थांबतो. काय असावी बुद्धिमत्ता, काय असती बुद्धी, हे सांगतो आणि थांबतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑफिसमध्ये काम करत होते. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात बाबासाहेबांना. ऑफिसमध्ये काम करत होते. त्यांनी कुणीतरी एक माणूस आला आणि सांगितलं की बाबासाहेब मला या विषयावरची माहिती पाहिजे, मला माहिती मिळत नाहीये, या विषयावरची माहिती मला पाहिजे, कधी कुठं मिळेल माहिती, तुम्ही सांगा मला माहिती. बाबासाहेबांनी सांगितलं मी सध्याला काम करतो आणि मी काही तुला माहिती सांगायला येऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं की बाबासाहेब मला माझं रेल्वेचं तिकीट आहे संध्याकाळी, मला संध्याकाळी कसल्याही परिस्थितीत घरी जायचं आहे, मला ही माहिती पाहिजे आणि त्यासाठी मी खास आलोय संध्याकाळपर्यंत. त्यांनी सांगितलं मी संध्याकाळपर्यंत येऊ शकत नाही तिथं. मग त्यांनी सांगितलं नाही मला माहिती पाहिजेची. बाबासाहेब होते त्याच्या ऑफिसमध्ये. मग बाबासाहेबांनी सांगितलं तू जा घरी माझ्या मुंबईमध्ये राजगृह नावाचं घर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, अजून आहे की खास पुस्तकासाठी बांधलेलं. त्या घरामध्ये जा. त्या घरामध्ये गेल्यानंतर माझ्या ग्रंथालयाचं खोलीमध्ये जा. ग्रंथालयाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर, ग्रंथालयाच्या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्रंथालयामध्ये तुला कपाटात दिसतील असे 1 2 3 4 5 6 असे कपाट डावीकडून मोजायला सुरुवात कर. 1 2 3 3 नंबरच्या कपाटामध्ये जा. 3 नंबरचं कपाट उघड, पुस्तकं लावलेली आहेत. वरून रॅक मोजायला सुरुवात कर. 1 2 3 4 5 5वर रॅकमध्ये ये. डाव्या बाजूने पुस्तक मोजायला सुरुवात कर. 1 2 3 4 17 नंबरचं पुस्तक आहे. कपाट नंबर 3ऱ्या 4थ्या कपाटामध्ये रॅकमध्ये एवढ्या त्या 17 नंबरचं पुस्तक आहे. ते 17 नंबरचं पुस्तक बाहेर काढ. ते पुस्तक उघड. त्या पुस्तकाचं पान नंबर 57 आणि 58 या पुस्तकाच्या त्या पानावर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑफिसमध्ये बसून सांगितलेलं होतं बाबासाहेबांनी. ऑफिसमध्ये बसून असा अभ्यास आमचा असला पाहिजे. आमच्या कॉलेजला आमची मुलं, आता तुम्ही हुशार आहात मला माहिती आहे, कारण तुमची मुलं आमच्याकडे येतात. आमच्याकडे तुमच्या शाळेमधून आलेले एक मुलं आमच्याकडे येऊन गेले, आमच्याकडे शिकले, आमच्याकडे आले. काही लोकांनी आयुष्य चांगलं बनवलं. त्यामुळे तुमच्या याच्यावर विश्वास आहे माझा. आमच्या कॉलेजमध्ये ज्या मुलं असतात ना त्यांना त्यांच्या पेपरचं नाव माहीत नसतं. कुठला पेपर आहे माहिती नाही. कितवी, आणि घरच्यांना पण माहिती नसतं. कॉलेजमध्ये येतात. माझा मुलगा आहे इथं कितवीला आहे, 13वीला आहे बघा. 13वीला कुठला विषय आहे माहिती नाही. 13वी मग आर्ट्स सायन्स कॉमर्स माहिती नाही. असे पालक. विद्यार्थ्याला पेपर लावल्यावर कळतं कुठला पेपर आहे ते. अरे हे पेपर आहे का, चुकलं की मी त्या पेपरचा अभ्यास करून आलो होतो. ही अशी आमची अवस्था आहे. ज्ञान मिळवायचं आहे. कसं मिळवायचं ज्ञान, तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं ज्ञान मिळवून आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग निवडायचा आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, स्वप्न ठरवा, ध्येय ठरवा, पुस्तकं वाचायला सुरुवात करा. मोबाईल किती जरी जवळ असला तरी, कारण ह्या मोबाईलनांचं वाचन संपवलेलं आहे. 4 ओळीच्या पेक्षा जास्त आम्ही वाचत नाही. जर समजा मी फेसबुकवर टाकलं एक 20-25 ओळीचं, कुणी वाचत नाही. 4 ओळीमध्ये पाठवलं की वाचतात तेवढं. 4 ओळीपेक्षा जास्त वाचायला मला जमत नाही. एवढी वाईट अवस्था आमची आलेली आहे. त्यामुळं हळूहळू मग वाचायला त्रास होईल. अर्ध पान वाचा, 1 पान वाचा, 2 पान वाचा, 4 पान वाचा. हळूहळू वाचायला सुरुवात करा. वाचन करा,
स्वप्न निवडा आणि त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आणि एक लक्षात ठेवा, 3 डोळे माझ्याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट करत असताना ते 3 डोळे आठवायचे आहेत. एक आईचे डोळे, आई वडिलांचे डोळे, गुरुजनांचे डोळे आणि माझ्या देवाचे डोळे. ह्या तिघांपैकी एक जरी डोळा म्हणत असेल ते करू नको, तर ती कुठलीच आयुष्यामध्ये गोष्ट करायची नाही, कधीच करायची नाही, किती जरी फायद्याची असली तरी. ह्या तिघांपैकी एकानं जरी सांगितलं हे चुकीचं आहे, आठवून बघायचं. हे आवडेल का माझ्या देवाला, हे आवडेल का माझ्या आईवडिलाला, हे आवडेल का माझ्या गुरुजनांना. एकानं जरी म्हणलं नाही मला हे आवडणार नाही, तर ती गोष्ट करायची नाही. ध्येय निश्चित ठेवा, वाचनाची वाढवा, वाचन करण्याची क्षमता वाढवा. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे तुमच्याकडे, आणि शिक्षकही तुमचे खूप चांगले तुम्हाला मिळालेले आहेत. नवीन सगळे फलटण दिसते आहे आणि हे नवीन सगळी फलटण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार बनवते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एकापेक्षा एक मातब्बर आपल्याकडे लोक आहेत आणि मग त्यांचा फायदा आपण आयुष्यामध्ये घेतला पाहिजे. या शाळेमधून खूप चांगले लोक आलेत, आम्हाला माहिती आहे. या शाळेमधून बाहेर पडणारे लोक आम्हाला कळतात की बाबा काय क्वालिटी आहे शाळांची. आमच्या कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला कळतं काय या शाळेमधून गुणवत्ता बाहेर पडते. मग गुणवत्ता बाहेर पडत असेल तर आपणाला फक्त स्वतः यशस्वी व्हायचं नाही आहे, स्वतः यशस्वी व्हायचं नाही आहे. आम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल, तुमचं कुटुंब यशस्वी व्हाल, तुमची शाळा यशस्वी होईल, तुमचे गाव यशस्वी होईल आणि पर्यायाने तालुका आणि तुमचा देश यशस्वी होईल. फक्त तुम्हाला स्वतः यशस्वी व्हायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या 3 गोष्टी समोर ठेवलात, 3 डोळे, वाचन, स्वप्न मोठं आणि त्याच्यासाठी प्रयत्न. स्वप्न बघून झोपून जायचं नाही, प्रयत्न करायचे त्यासाठी. काय करायचं हे ठरवायचं. मला खात्री आहे तुम्ही हे सगळे कराल, ठरवाल आणि त्या पद्धतीने कराल. खरं तर गणपती बाप्पाचा हा सगळा माहोल आहे आणि गणपती बाप्पा म्हणलं की मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्याकडे दिसतात, आमच्याकडे माहिती होतात. मग कोणी लेझिम खेळतं, कोणी टिपऱ्या खेळतं, कोणी काय खेळतं, ते खेळावं, त्याच्याबद्दल वादच नाही. पण खरं गणपती ही विद्येची देवता आहे आणि विद्येची देवता असल्यामुळं माझ्या ज्ञानामध्ये भर पडावं असं ह्या नागनाथ प्रशालेला वाटतं. आणि म्हणून नागनाथ विद्याविकास प्रशाला तुमच्यासमोर ही व्याख्यानमाला निर्माण करते आणि व्याख्यानमालेच्या माध्यमातून तुमच्या बुद्धी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते. कारण आम्ही पुस्तक वाचत नाही. आता मी तुम्हाला इथं सांगायला आलो 100 पुस्तकं वाचून तुमच्यासमोर सांगतो आहे, कारण पुस्तक माणसाला जबरदस्त बनवतं. त्यामुळं हे ज्ञान तुम्हाला मिळावं, पुस्तकरूपी ज्ञान मिळावं, ही भूमिका ह्या शाळेनं ठेवली. त्याबद्दल ह्या शाळेचं मी अभिनंदन करतो. ह्या सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन करतो, तुमच्या मुख्याध्यापकांचं अभिनंदन करतो. आणि पुस्तकं सोबत ठेवा, पुस्तक वाचत राहा. कारण आमचं पुस्तक, कुठल्याही जर पुस्तक वाचलात तर पुस्तक तुमचं मस्तक सुधारतं आणि पुस्तक वाचून सुधारलेलं मस्तक कुठल्याही ऐऱ्यागैऱ्याच्या समोर नतमस्तक होत नाही. एवढी क्षमता तुमच्या मस्तकामध्ये निर्माण झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करतो. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलात. अशा मला वाटलं होतं 5वीची मुलं आता काय करतील काय नाही, पण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलात. त्याबद्दल तुमच्या सगळ्याचं अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांना भावी फ्युचर संबंधी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. वेळ संपलेला आहे, 4 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे शाळा सुटायला तुमची. मला 10 मिनिटं अगोदर संपवायचं होतं, परंतु तुम्ही ऐकत आहात, मी बोलायला लागलो आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला बोलायचेच पैसे मिळतात. त्यामुळे बोलतच राहावं असं वाटतं. त्यामुळे ते प्रश्नाने त्याचेही गांभीर्य बघितलं पाहिजे. त्यामुळे मोबाईल मी समोरच काढून ठेवलं. परत एकदा जास्त वेळ घेतला त्याबद्दल संयोजकाची क्षमा मागतो आणि तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत.